मॅन ऑफ द मॅच ह्या मॅचची किरण जाधव किरण जाधव यांनी मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी त्यांच्या पत्नी सोबत तिथे मंचावर यायचं आहे. मुली नाही, पत्नी सोबत इथे यायचंय मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. मी सुधीर वनमाळी यांना विनंती करतोय, त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब किरण जाधव यांना द्यायचा आहे. सोनल कुमार जी आप भी आ जाओ, मैन ऑफ द मैच देना है यहाँ पर. कोमल वहिनी अगदी कोमल आहेत, मात्र तुमचे पतिश्री सुद्धा एकदम कोमल आहेत. मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रूप धारण करणार आहे. नीलम जाधव यांनी सुद्धा यायचं आहे त्यांच्यासोबत. नाही आहे किती कोमल नीलम जाधव नानी थांबा एक मिनिट. चला इथे प्रमोदजी घ्या. वहिनीला कॉन्फिडन्स आहे, त्यांना आमच्या बिलकुल कॉन्फिडन्स आहे. यस बघा इकडे पाहायला मिळतंय सामनावीरचा पुरस्कार घेतला आपला अफलातून बॅटिंग आणि बॉलिंग या परफॉर्मन्स मधून. आणि इथे किट्टू रायडर्स तारापूर या संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. मला वाटतं किट्टू रायडर्स आणि पहिल्यांदा संघ घेतलाय आणि पहिल्यांदाच संघ घेताना इकडे सेमीफायनल मध्ये त्याने सेमीफायनल. आहा काय मालक बघायला मिळतात. एका साईडला पाहिलं ना तर तुम्हाला मुंबई इंडियन्सच्या मालकीणचं आठवत अशा पद्धतीचे इकडे आम्हाला बघायला मिळतात. धन्यवाद किरण, उत्तम खेळी. उमरोळी महिला मंडळ अध्यक्षा वैजयंती वनमाळी यांनी मंचावर यायचं आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय, त्यांनी स्वागत करायचं आहे त्यांचं. तारापूर संघाने आपल्या या बॉक्स मध्ये बसायचं आहे खेळाडू कक्षामध्ये प्लीज. तारापूर संघ बॅटिंग करताना खेळाडू कक्षातूनच उतरेल याची त्यांनी दक्षता घ्यायची आहे आणि कमिटीला सहकार्य करायचं आहे. तारापूर संघ अतुल जाधव तारापूर संघाचे कर्णधार यांनी लक्षात घ्यायचं आहे. खेळाडू कक्षातूनच प्लेयर बॅटिंग साठी उतरेल याची आपण दक्षता घ्यायची आहे. धन्यवाद. थँक्स. बिग सेमीफायनल बिटवीन चिन्मय टायटन्स. एक स्कोरर ऑर्गनायझर एक स्कोरर द्या प्लीज. बॅट्समॅन पाठवा चला. उमरोळी संघाचे माजी संघमालक प्रमोद जाधव आज येथे उपस्थित आहेत, त्यांनी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करतोय. प्रमोद जाधव साहेब उमरोळी संघाचे माजी संघमालक तसेच बावडा संघाच्या महिला मंडळ अध्यक्षा. बावडा महिला मंडळ अध्यक्ष बावडा गावच्या तसेच तारापूर गावच्या महिला मंडळ अध्यक्षांनी मंचाशी संपर्क साधायचा आहे, इथे मंचावर यायचं आहे ही विनंती. धन्यवाद शेडगे सर. चला दोन्ही संघाचा तुम्ही कोणत्या टीमचे आहेत? बावडा देहरीचे आहेत. चला अविकेतन फायटर आपला 12वा खेळाडू पाठवा. अविकेतन फायटर आपला 12वा खेळाडू आपल्याला पाठवा. हालक दीपेश पुढच्या वर्षी वाट बघावी लागेल. खऱ्या अर्थाने सामना तुमच्या साईडला होता, खराब फलंदाजी झाली. चला अविकेतन फायटर 12वा खेळाडू पाठवा ना प्लीज. नावं तुमची आम्हाला माहिती नाहीत, बाकीच्यांना ओळखतो आहेत. ओके चला या. बघा किती सुंदर वाटतं ना तुम्ही समालोचक कक्षात. असं जणू वाटतं की महाभारताचा श्रीकृष्ण आमच्या जन्माला आलाय. चला एक आता बघायला मिळतं जिथे प्रदीर्घ वर्षाची वाट आपण बघत आहात. 365 दिवसानंतर जो दिवस उगवतो तो म्हणजे 28 जानेवारी 2024, जिथे पहिला सेमीफायनल सामना आपण बघतो. एका साईडला प्रथम फलंदाजी करताना अविकेतन फायटर तारापूर विरुद्ध चिन्मय टायटन्स देहरी.
चला चिंतन पॅटर्न डेहरी असं बघायला मिळतं. सेमीफायनल सामना यूट्यूब पाटील निर्भयच्या माध्यमातून आपण इथे बघत आहात. समालोचक अक्ष म्हटलं की मी स्वतः दीपक संकेत, संदीप गावण आणि महाराष्ट्राचा मधुर एक अजून आवाज प्रमोदजी शेडगे आपल्याशी जोडलेत. आपण ह्या 3 समालोचक पक्षातून आपण आवाज ऐकतात. त्यानंतर आमचं इथे बघत आहात एका साईडला पाहिलं की वरवरचं हे उत्कृष्ट मैदान. तारापूर येथील महिला मंडळ अध्यक्षा सौ रीना राजेंद्र मोरे या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांच्या आम्ही कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. मंडळाचे उपाध्यक्ष जयेश भोईर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. चला चिराग आणि आपण सलामीची थोडी बघत आहात. याची दोही याचा डोळा हा जो प्रत्येकाचं बघायला प्रत्येकाचं लक्ष. प्रत्येकाने भोजन करून घेतलंय. भोजन केल्यानंतर खास मी कौतुक करेल तारापूरच्या बावड्यांच्या महिलांचं. ही बुकिंग जसं आपण रिझर्व बुकिंग करतो ना अगोदर रेल्वेची, तशी त्यांनी बुकिंग करू शकतो. कोणी बॅगा ठेवल्यात, कोणी रुमाल ठेवल्यात, काही चक्क बावडा नावाचं तर स्टिकर देखील लावून गेल्यात. अशा पद्धतीने खुर्च्या बुक केल्या. एका साईडला विचार केला तुम्हाला बघायला मिळतं तारापूरचं, एका साईडला विचार केला उंबरोळी, एका साईडला विचार केला देहरी. असे असंख्य गावातल्या आमचे तमाम रसिक मापेक्षा सामन्याचा आनंद लुटत आहेत. ओ सामन्याचा पहिला चेंडू पडण्याचा थोडासा बाहेर निघतो. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. आपण इकडे बघत आहात तो सामना म्हणजे अविकेतन फायटर तारापूर विरुद्ध चिन्मय टायटन्स देहरी. एका साईडला महाराष्ट्राचं गोड आवाज तर दुसऱ्या साईडला मोठा वादळ असं पाहायला मिळतंय. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू होता राईट आर्म राऊंड विकेट. ऑफस्टरच्या बाहेरचा चेंडू कट केला. इथे बाकी थोडंसं प्लंबिंग होतं. चेंडूवर येताना काही चेंडू मिस स्पीड होते. झेल घेण्याचा प्रयत्न केला पण लँडू खूप पुढे झाला. दरम्यान धावसंख्या 2 निवडून आपलं खातं उघडलंय ते तारापूर संघाने आणि धावसंख्या होते 2. 28 जानेवारी 2024 रोजी पहिला सेमीफायनल सामना वरुडच्या मैदान 8व्या पर्वात कोणाला झाला अशी तर निश्चितच आपण बघत आहात. मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व चेंडूचं युद्ध. इथे चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या पाठीमागे खेळला जातो. काय झेल घेईल का? व्हॉट अ कॅच! काय सुंदर झेल घेतलाय. स्वतः पाठीमागे धावून गेलात आणि इकडे बाकी 1983च्या विश्वचषक कपिल देव निखतच्या कॅचची आठवण झाली. व्हिवन रिचर्डचा घेतला तो कॅच. निशान व्हॉट अ ब्युटिफुल कॅच. अगोदर पाहिलंय अंतर कापलं उलट धावत जाऊन आणि त्यानंतर एक अफळातून कॅच घेतलाय तो म्हणजे शॉर्ट मिड ऑनच्या रिझनला आणि ते पहिला झटका बसतोय तो अविकेतन फायटर संघाला. बाद झालाय तो डावखुरा फलंदाजाचं नाव होतं ते चिराग. 3 चेंडूवर 2 धावा काढल्यात. आता बाकी जातात. यातील जोरदार दर्शकांना टाळ्या असून द्या. कोणताही गावचा खेळ असून द्या पण इंजॉर्ड असताना आपल्या संघासाठी खेळ बावडेकर टाळ्या वाजवा असून द्या. कोणताही खेळ असो जोरदार टाळ्या असायला पाहिजे. आणि आपण बघत आहात यतीन जाधव ह्या नावाचं एक अतिशय सुंदर दुर्मिळ स्वभावाचं मनुष्य. त्याच पद्धतीने प्रत्येकाशी निगडीत राहणारे खेळाच्या मैदानावर जेव्हा वेळ येते तेव्हा धावा काढणारा. उमरोळी येथील आमचे माजी संघमालक श्री प्रमोद जाधव यांना मी विनंती करतो की त्याने कृपया मंचावर यायचं आहे. चला आता बाकी जातात. यतीन जाधवाचं न्यू ब्रँड फलंदाज ज्याने असंख्य मैदानं आपल्या उमेदीच्या काळामध्ये गाजवलीत. मग ते 5 मार्कचं मैदान असो, केडी असो, चिंचोणीचं असो, त्यानंतर विचार केला तर गावदेवीचं असो, त्यानंतर विचार केला तर डहाणूचं मैदान असो, उंबोळीचं मैदान असो, त्यानंतर विचार केला तर तुम्ही पालघरचे नंतर पलीकडचे खूप मैदान. मग सुभाषचंद्र बोस फ्रेंड्स बावडा संघाचे कर्णधार योगेश मोरे यांचा मागील सामन्यातील सामनावीराचा टी शर्ट बाकी आहे तो त्यांनी मंचावर येऊन घ्यायचा आहे अशी मी त्यांना विनंती करतो. योगेश मोरे फ्रेंड्स बावडा संघाचे कर्णधार त्यांचा मागील सामन्यातील टी शर्ट बाकी आहे सामनावीराचा तो त्यांनी येऊन घ्यायचा आहे इथून. धन्यवाद. नालासोपारा वसई विरार त्याच्या पुढे गेलात की तुम्हाला पेण पनवेल रायगड सातारा पुणा शहापूर वाडा भिवंडी अशी अनेक मैदाने गाजवणारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. यतीन जाधव नावाचा. पुण्याच्या आपल्या षटकातला पुढचा चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर थोडासा वरती येतो. सुंदर यष्टीरक्षण बरं सातत्यपूर्ण यष्टीरक्षण तुम्ही पाहिलात सचिनकडनं. ते एक ऑर्गनायझरचा भार सांभाळताना आणि इथे बाकी चांगल्या पद्धतीनं अफर्ड आपला जो भाग आहे क्रिकेटमध्ये साधित्य करताना खूप चांगलं षटक हाताळताना पहिलं षटक हाताळतोय हर्षद नावाचा हा गोलंदाज. 4 चेंडू टाकून झाले. 3 धावा फलकावर लागल्यात. 2च लागल्यात. इथे बाकी चेंडू टटवला. इंजर्ड असताना देखील चेंडू जातो माफ करायचे मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या 1 निवडून होते ती 4 धावा. 3 धावा माफ करा. पहिला 2003 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात. 8व्या पर्वामधलं ही पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये बघतात. जो प्रथम फलंदाजी करणारा संघ बघतात तो गतवर्षीचा विजेता चॅम्पियन होता गतवर्षीचा अविकेतन फायटर. आणि इथे आपण बघित आहात तो म्हणजे चिन्मय टायटन्स देहरी संघ.
ओ हलक्या वेळ टॅपल केलाय गलीच्या रिझनला एक धाव तो बघायला मिळतं. इथे खडे खडे खेळले पण धाव काही घेतले नाही कारण धावू शकत नाही समोरचे खेळाडू हे तुम्हाला बघायला पाहिजे. धावसंख्या सफल तो पहिलं षटक संपलं आणि फलका धावसंख्या लागल्या ती 3. डीजे तुम्हाला ओ बुलाती है वगैरे जाने का नहीं हा गाणं तू एक मिनिट. हॅलो, श्री प्रमोद जाधव आमच्या या स्पर्धेचे माजी संघमालक आणि उमरोड येथील सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. कार्याध्यक्ष श्री राजेश जाधव यांच्या हस्ते त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. धन्यवाद प्रमोद भाऊ, तुम्ही या ठिकाणी येऊन आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल. दीपक भाऊ, ओव्हर टू यू. निश्चितच प्रमोद जाधव सर तुमचं अनेक अनेक धन्यवाद. तुम्ही देखील एक संघमालक होता. आता बाकी गोलंदाज कोण बघायला मिळतोय? यतीन. बॉलर्स नेम चिन्मय. बघा ह्याच नावाने टीम आहे चिन्मय टायटन्स देहरी. हो मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पडण्याचा थोडासा खाली राहतो. अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळताना चिन्मय टायटन्स वॉरियर देहरी वर्सेस अविकेतन फायटर असं आपण मैदानाच्या आतमध्ये सामना बघत आहात. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये प्रखर सूर्यप्रकाशाने जडलेला. दुसरे षटक मार्गस्थ फलकात 3 धावा लागल्यात. पाणी कुठे चालवलंय? इथे बाकू चेंडू टटवला कावकोनाच्या रिझनला जातो. एक धाव तिकडे बघायला मिळते. थोडेसे फ्लंबिंग होते पण समोरचा खेळाडू आमचा इंजुर्ड असल्या कारणाने त्याच्याकडून मोठे फटकेच बघायला लागतील. धावसंख्या होते 4. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण रोहिदास प्रीमियर लीग पर्व 8वे पहिल्या सेमीफायनल सामना आपण बघतो. एका साईडला प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघत आहात तो म्हणजे गत वर्षीचा विजेता संघ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन संघ बनला होता तो म्हणजे अविकेतन फायटर. आणि यावर्षी पहिल्यांदा संघ भाग घेतलाय तो म्हणजे देहरी संघ आपण बघतो या स्पर्धेमध्ये. इथे बाकी चेंडू टटवला. चेंडूच्या पाठीमागे खेळत जातो. एक धाव फलका लागली जाते. थोडीशी इथे मिस फिल्डिंग होते असं वाटत असताना बाकी चांगलं कमबॅक केलं खेळाडूने. जजमेंट घेतलं चेंडू उडल्यानंतर आणि एक थ्रो करेपर्यंत फलका धावसंख्या लागते ती 5 धावा. आतापर्यंत या षटकात 3 चेंडू टाकून झालेत. दुसरं षटक मार्गस्थ फलका धावसंख्या लागल्या 5. ज्या धावा काढण्याची क्षमता ज्यांच्याकडे होती ते फटके बघायला मिळतील का? ओ आता स्ट्रेट ड्राईव्ह सरळ जातो लॉंगच्या रिझनला. एक जातो फलकाल बघायला मिळते. इथे चेंडू क्षेत्ररक्षण केलाय. अतिशय उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. बघितलं वाकून जर अडवायला गेलो तर चेंडू निघून जाईल. पाय मारून प्रयत्न केला तर चेंडू थांबून जाईल आणि प्रयत्नाला यश मिळालं आणि इथे 3 धावा लाखी वाचवतात. आणि तो खेळाडू आहे तो निशान नावाचा खेळाडू ज्याने एक उत्कृष्ट झेल घेतला होता. त्याच्या अगोदर पहिला झेल जो घेतला अफलातून चौका आहे. 4 धावा. इथे जोरदार टाळ असायला पाहिजे. पंचगिरी खूप चांगली बघायला मिळते आणि असलेल्या खेळाडूंनी जो डिसिजन दिला त्याबद्दल. इथे बाकी एक सुंदर क्रॅकर शॉट्स बघायला मिळतो. फटाक्याची आतषबाजी कशी करावी. जेव्हा आपण बघितलं 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये रामाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली गेली. त्यानंतर रात्रीच्या काळामध्ये महाआरत्या झाला त्याचा जल्लोष केला देशभरात. तिथे जी फटाक्याची आतषबाजी तशा पद्धतीचा टायमर शॉट तुम्हाला पाहायला मिळतंय. 9 धावा फलकावर लागल्यात. आता बघा पुन्हा मिडल ऑफ द बॅटला शेटू लागतात. येणाऱ्या काळामध्ये हे 5 षटकापर्यंत थांबले तर मोठ्या धावा बघायला मिळतील का हे येणाऱ्या काळ सांगू शकतील. दरम्यान धावसंख्या होते 10. दुसरे षटक आपण पाहतात. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं देहरी संघाने. चिन्मय टायटन्स संघाने ज्या नावाने संघ आहे तोच गोलंदाज तुम्हाला चिन्मय टाकताना बघायला मिळतोय. आणि दुसरा फलंदाज तुम्ही इकडे पाहत आहात तो आहे आशिष नावाचा फलंदाज. बघा आशिष ये गुजरात से बिलोंग करते हैं. बना बनाया आपको ये बना के कहा है क्या आप बना पाएंगे या बनाना बनेंगे आने वाले वीर में चलेगा पता. ओहो बनाने को कहा और बिल्कुल साले छिल के बनाना बना दिया. गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. इसीलिए तो कहते हैं गुजरात से आते हैं उनको गुजराती में मत बोलो हिंदी में बात कीजिए. धन्यवाद. 14 धावा बघायला मिळतात.
आमच्या डीजेला मी असंख्य गाणं सांगितली, ते सापडतात की नाही काय माहिती नाही आहेत, पण बघा प्रयत्न करा ती गाणी वाजवण्याची, जेणेकरून ती गाणी वाजवलीत ना की लोक उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला देतील. सर 2 षटकं संपलेत आणि 14 धावा धावपळ करायला लागल्यात. राजू मोरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अर्थातच सासरे बुवा आहेत यतीन जाधव साहेबांचे. आणि यतीन जाधव मैदानाच्या आतमध्ये आहेत. याच मैदानावर त्यांनी 164 धावा बनवल्या आहेत. हा एक रेकॉर्ड अजूनही अबाधित आहे या मैदानावरचा. 2 षटकांमध्ये 14 धावा, उर्वरित 18 बॉलमध्ये सुद्धा चांगली रणनीती आखावी लागेल बॅटिंग करताना या 2 बॅटरला. इंजुर्ड आहे, दुखापतग्रस्त आहे, तरी सुद्धा क्रिकेटचं वेळ मैदानाच्या दिशेने घेऊन गेलं या खेळाडूला. निश्चितच आणि उच्च सुशिक्षित आहे, चांगले अभियंता पदावर ते कार्यरत आहेत. त्यांच्या अर्धांगिनी गुरुवरील शिक्षक आहेत, वडील त्यांचे चांगले सेंट्रल गव्हर्नमेंट TUBS मध्ये नोकरी करते. वसंत जाधव या नावाने प्रत्येकाला सुपरिचित आहेत. काका आले की आमच्या बाकी प्रत्येकाचं मन गहिवरून ते काही कारणास्तव लग्नाला गेलेत, नातीगोती जपावे लागतात, संध्याकाळ परेपर्यंत या मैदानात परततील अशी आम्ही आशा बघतो. तर षटकं संपलीत 2 आणि फरकात धावा लागल्यात 14. काय प्रेक्षक बघायला मिळतात तो, एका साईडला गंगा, एका साईडला जमुना, एका साईडला सरस्वती, एका साईडला नर्मदा, आणि जेव्हा 5 नदीचा संगम एकत्र येताना संगम म्हणतात, असा संगम तुम्हाला प्रेक्षकांचा बघायला मिळतो. काय अफलातून प्रेक्षक बघायला मिळतात. 14 धावा झाल्या, 2 षटकं 14. इथे बाकी एसटीची झाले लेग ब्रेक चेंडू बघायला मिळाला. अतिशय सुंदर पद्धतीने तेजस याने चेंडू हाताळला आणि इथे बाकी त्यांची फिटनेस नाही आहे, कारण ज्या पायावर आपण जास्तीत जास्त धन्यवाद लिली डीजे. लिली म्हटलं ना की आम्हाला सफेद फुलाची आठवण येते, कारण हनुतली फुलं एक्सपोर्ट व्हायला लागली आणि लिलीची आठवण प्रत्येकाला असते. लिलीचं फुल असं सकाळी उगवलं की संध्याकाळपर्यंत राहू शकत नाही, लवकर काळपट पडणारं. हे लिली डीजेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. व्हॉट अ ग्रेट नेम. लिली नावाचं सेंट देखील तुम्हाला बघायला मिळतो. अफलातून त्याचा सुगंध तुम्हाला दरवळतोय. आणि आता जो फलंदाज गेलाय तो म्हणजे या संघाचा करता करविता, ज्याच्या सर्व काही अवलंबून आहेत, तो नाव विवेक जाधव नावाचा ब्रँड फलंदाज आता मैदानात जाताना बघायला मिळतोय. अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, अल्पावधीतच त्याने नाव कमवलं आपल्या संघासाठी. आणि आज बाकी कठीण समय येता कोण कामाचं धावून येतो असं काम करायला लागेल, कारण 2 षटकं 10 धावा झाल्यात. 14 धावा झाल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि तेजस यांनी पहिल्याच बॉलवर स्टंपिंग स्वरूपात विकेट मिळवला, परंतु हे संपूर्ण श्रेय जातं ते सचिन भोईर, जे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. 69 नंबरची जर्सी त्यांनी परिधान केलं. निश्चितच खूप चांगले यष्टीरक्षण केलं. मी मगाचपासून म्हणतो की या यष्टीरक्षण कौतुक करायला म्हणजे पुनश्च गोलंदाजी हाताळतोय. अतुलने हलक्या वेळेने चेंडूला खेळला जातो, दिशा दिलाय फक्त चेंडूला ऑन साईडला. लॉंग ऑनचा खेळू क्षेत्ररक्षण करेपर्यंत फलकावर धावसंख्या 1 वाढून 15 धावा फलकावर लागल्या जातात. 14 झाल्या होत्या 15. अतुल यानं मावसाकडनं जर षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. राजू मोरे आपले मावसा आहेत, त्याने जर षटकार मारला 100 रुपयाचं पावसा जाहीर केलं. राजू मोरेचं नातंच गावामध्ये असं आहेत ना, कोणाचे सासरे, कोणाचे मामा, कोणाचे काका, कोणाचे दादा, कारण राजू नावातच ताकद बघायला आहे. एकच दादा, आपण डोंबोलीकरांचं गीत ऐकलंय तशा पद्धतीने आमचं राजू मोरे इथे पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी हाताळतोय. हो, व्हेरी नॉन क्लास गोलंदाजी, फ्लायटेड गोलंदाजी करतात, लेग ब्रेक गोलंदाजी करतात. आता मी 3 चेंडू डावले होते, एकच धाव दिलाय, अक्षरशः जखडून ठेवलाय, बांधून ठेवलाय त्या फलंदाजांना. 15 धावा फलकावर लागलं. 3रं षटक मार्गस्थ आहे. इथे बाकी चेंडू टटवलाय, चेंडूच्या पाठीमागे सरळ जातोय. खेळाडूच्या हातामध्ये एकच धाव बघायला मिळते. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 16 धावा. अतिशय मोठं रंगतदार लढत. एका साईडला चिन्मय टायटन्स देहरी आणि एका साईडला विचार केला ते गत वर्षाचा विजेता संघ, तो म्हणजे तुम्हाला बघायला मिळतो अविकेतन फायटर अतुल. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. खूप मोठी जबाबदारी या फलंदाजावरती आली आहे. चेंडू हवेमध्ये जातोय, अंतर कापलाय आणि सुंदर जातो मिडविकेटच्या डोक्यावर नखाने षटकार. 6 धावा. मी म्हटलं ना की हा फलंदाज यावर्षी बाकी काहीतरी विक्रमानंद होत आहे.
बघा एक षटकार लागल्यानंतर पालघरच्या बाजारात भेटशील का असं विवेक तुला फोन यायला लागलेत. काय फलंदाजी केला आणि पालघरच्या दिशेने टोडवला अतुल नावाला 100 रुपयाचं पारितोषिक. राजू मोरे या मांसाकडनं त्याला बाहेर झाला. या षटकाला शेवटचा चेंडू 22 धावा फलकावर लागल्यात. आपण पाहता तिसरं षटक. पुन्हा एकदा गोलंदाजी हाताळतो म्हणजे गोलंदाज पाहायला मिळते तो तेजस. इथे बाकी पुन्हा चेंडू टटवला सरळ चेंडू जातो लावांच्या रिझनला. इथे बाकी चांगलं क्षेत्रक्षण थ्रो करेपर्यंत फक्त एकच धाव फलकावर लागली जाते आणि या एका धावांची धावसंख्या होते 23. ते एकंदरीत जो विचार केला तो प्रथम फलंदाजी करतात 23 धावासाठी. जे थांबा संदीप काय म्हणाल बघा प्रथम फलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं की त्याची बॉलिंग ॲनालिसिस खूप चांगली. आतापर्यंत मोठा स्कोर तुम्हाला अविकेतन फायटर करणं 60 धावा कधी करताना पाहिला पण कालच्या दिवसात 44 धावावर देखील त्यांनी सामना जिंकलाय. तर आतापर्यंत त्यांची फलंदाजी 23 धावा 3 षटकार करतात. किती पण झेप मारू शकतात त्या संघ. मला तरी सुद्धा वाटते की बॅटिंग करताना जिंकायचं असेल तर धावसंख्या 50च्या आसपास जायला पाहिजे. सध्या 3 षटकांमध्ये आपण बघितलं तर 7.66च्या सरासरीने सध्या वाटचाल सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. अविकेतन फायटर्स टीमला आणखीन पुढे जावं लागेल. धावसंख्या 23 आहे. इथे बॅटरला चांगले फटके खेळावे लागतील. जसं आता मिडल ऑर्डरमध्ये अप्पर मिडल ऑर्डरमध्ये अतुल नावाचा खेळाडू आहे, संघनायक आहे आणि चांगले साजेशी कामगिरी त्याची आतापर्यंत या टुर्नामेंट्समध्ये झाले. 2 वेळा तो मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू ठरलाय. निश्चितच आपली जबाबदारी ओळखून तो खेळाडू खेळ खेळतो आणि म्हणूनच तो त्याला जाणून बुजून 4थ्या किंवा 5व्या नंबर पाठवलं जाते. जाऊया आता पुन्हा गोलंदाज हाताळलं जाते. 4थं षटक घेऊन येतो गोलंदाज हर्षद, ज्याने पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं होतं. हर्षद मॅन फ्रॉम देहरी आपल्या गावाच्या संघासाठी खेळताना बघायला कसं मिळतं. चिन्मय टायटन्स झेरी हर्षद आणि समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो अतुल जाधव नावाचा हा फलंदाज. बॅकफुटला गेलाय, कट केलाय, कव्हरच्या रिझनला चेंडू जातो सीमा पल्लीकडे. 4 धावा धूम धूम ढूंढते जा रहे अरुण सबंध के किनारे में. काय क्लास फलंदाजी बघायला मिळते. आणि असं पाणी जवळ आलं ना की लाल दरवाजा खेळणं सवय आहे. भरतीचं पाणी जवळ आलं की त्याच्यामध्ये चेंडू दाखवायचं, भिजवलेला चेंडू पुन्हा टाकायचं, काळपट झाला की फलंदाजाला आउट करायचं. कारण त्याची प्रॅक्टिसच खाजनामध्ये असते. सिमेंटची विकेट केले खाजनाची प्रॅक्टिस ती बघायला मिळते. त्याचा पुरेपूर फायदा उठवताना हा फलंदाज बघायला मिळतो. अफलातून टॅलेंट, काय गुणवत्ता बघायला मिळाली. थोडासा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू बॅकफुटला गेला, कट केला, कव्हरच्या रिझनला 4 धावा. आता बाकी सचिन काहीतरी कानमंत्र देतात कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करा. बघा यष्टीरक्षकाची भूमिका किती सुंदर पार पाडतात. संपूर्ण लक्ष फरक धावसंख्या लागली ती 27. इथे बाकी हलक्यापणे चेंडू खेळला, 1 धाव तर फलकावर भेटली जाते. धावसंख्या 1 ने 28 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. जावई बापू आमचे पामचे हे देखील इकडे बाकी सामन्यासाठी आमंत्रित करताना इथे पाहायला मिळतात. बघा काय तारापूरचं वाचन प्रेम असो. मग आमची मुलगी जर तिकडे दिली ते जावयाने यायलाच पाहिजे ही अट तिकडे घातलाय आणि तेव्हा तुम्हाला मुलगी देत आहेत. अतिशय मोठी रंगतदार लढत इथे पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. 16 मिनिटं झाले, 3 षटकं हाताळून झाल्यात. अजून देखील 4 मिनिटं तुमच्यासाठी बाकी 4 चेंडू तुम्ही हाताळू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाजी हर्षद. ओ इथे बॅटची एज घेऊन चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला, माफ करा गलीच्या रिझनला. धावसंख्या 1 ने वाढते. लेग बायच्या रूपात धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती 29. एकंदरीत जर पाहिलं तर धावसंख्याच्या जरी गतिमान असली तरी गोलंदाजाचं आस्किंग रेट खूप चांगला पाहिजे. ज्या पद्धतीने गोलंदाजाने गोलंदाजी केला फक्त 1 ते 2च चेंडू बँकच्या रेंजमध्ये आले. एक जो आपण बघितला कव्हरच्या रिझनला आणि एक जो ओव्हरपिच चेंडू होता त्याच्यावर अतुलने षटकार घेतला होता. आता पुन्हा हर्षद त्याच्या समोर आहे तो म्हणजे अतुल. ओ इथे बाकी चांगली बॅटिंग वेल नॉन कॉर्नरला कॅरी केला, सोडून दिला आणि अवंतर धावांची दंडात्मक कारवाई केली जाते कारण खूप बाहेर चेंडू टाकला गेला. 1 धावांची धावसंख्या होते. 30 धावा या फलकावर लागतात. म्हणजे आता कुठेतरी धावाला आकार मिळताना पाहायला मिळतोय. कारण निश्चितच एक मोठी रंगतदार लढत. कारण ह्या 2 मोठ्या ज्या ट्रॉफ्या जिंकतात कोणाच्या गावामध्ये जाईल, जो जिंकेल त्याच्या नावावर एक कॉफी निश्चितच तुम्हाला पाहायला मिळेल. जो अंतिम स्थानासाठी इथे संघ पकडला जाईल. देहरी किंवा आपल्याला तारापूर संघ बघायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाजी और बिल्कुल हल्के हाथों से स्क्वायर लेग की तरफ मोड़ दिया. उतनी अच्छी फील्डिंग, यहाँ पे थोड़ी सी फ्लम्बिंग जरूर हो चुकी है मगर रन नहीं बटोर लिए. तो इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन. बहुत ही बेहतरीन मैच यहाँ पे इस दोनों के टीम बीच में आप देख रहे. एक तरफ है देहरी और एक तरफ है तारापुर. चिन्मय टाइटन्स देहरी और अविकेतन फाइटर तारापुर. काठी संघर्षमय मैच, बिल्कुल काटे की टक्कर है. जो जीतेगा वो फाइनल में अफर करेगा. येणारा संघ बघील तुम्ही तो फायनलमध्ये प्रवेश करणार आहात. एका साईडला मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. एकदा पुन्हा हर्षद गोलंदाजी करतोय. हाँ बढ़िया कीपिंग सचिन द्वारा, बढ़िया कीपिंग, अच्छी गेंद है, खड़े खड़े उसने कलेक्ट किया है.
खड़े खड़े कलेक्ट किया ना विकेट कीपर को बाएं दाएं पड़े, सीधे जैसे खड़े थे वहीं से ही कलेक्ट किया है, तो बिल्कुल बढ़िया उमदा गेंदबाजी मैं कहूँगा. अतिशय सुंदर या चौथ्या षटकाला शेवटचा चेंडू आपण विचार केला धावफलकाचा 31 धावा फलकावर लागल्या. प्रथम फलंदाजी करत असताना अविकेतन फायटर आपल्याला बघायला मिळत आहे. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये पहिला सेमीफायनल सामना आपण 8व्या पर्वातला पाहत आहात. शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला इथे टटवला आहे, सरळ चेंडू जातो फाईन लेगला, इझनला इथे बाउंड्री होती पायात आणि चेंडू जातोय सीमा पलीकडे. 4 धावा खणखणीत चौकार इकडे बघायला मिळतोय. काय गीत वाजवलं परमेश माळी यांच्या उत्कृष्ट आवाजाने मंत्रमुग्ध करणारं एकच वाद आमचा राजू दादा. हे गीत आपण डोंबिवलीकरांसाठी ऐकलं, पण आम्ही हे गीत वाजवलं आमच्या लाल दरवाजाच्या राजू मोरे यांच्यासाठी. राजूजी असंच तुम्ही प्रेम असून द्या आणि हे तुम्ही केलं. आता शेवटचं षटक हाताळतो, 4 षटकं टाकून झालेत आणि 4 षटकाच्या समापनानंतर आपण एकंदरीत विचार केला तर फलका धावसंख्या लागलाय ती 35. बघूया या षटकामध्ये 15-16 किती धावा निघतात, किती मोठा आस्किंग रेट जमा करतायत. निशान गोलंदाजी करतोय. निशान हा देखील नामांकित गोलंदाज, उमरोळी गावासाठी नेहमीच कॅप्टन आहे या संघाचा आणि उमरोळी गावासाठी नेहमी आपण खेळताना खेळाडूला पाहिलाय. अतिशय जिद्दी अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण पाहिलाय. आणि बघूया कशा पद्धतीचं हे दोन मोठे खेळाडू आपल्या समाजाचे एकमेकाविरुद्ध खेळताना. एका साईडला ज्याच्या हातामध्ये चेंडू आहे आणि एका हातामध्ये बॅट आहे, म्हणजे अतुल जाधव असं तुम्हाला बघायला मिळतो. निशान विरुद्ध अतुल जाधव हे दोन युद्ध मैदानाच्या आतमध्ये चेंडू फोडीचा संघर्ष कशा पद्धतीने बघायला मिळत आहे. ह्या 6 चेंडूचा थरार आपण बघणार आहात. 35 धावा 35. आपण क्षेत्ररक्षण बघा, लॉंग ऑन बघायला मिळते, तुम्हाला मिड विकेट बघायला मिळते, मिड ऑन बघायला मिळते, डीप स्क्वेअर लेग बघायला मिळते. 4 खेळाडू ऑन साईडला. सेमीफायनलचा पहिला मॅच इकडे बघतो. हो शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि इथे बघ स्क्वेअर लेगला ठेवला होता. मोठा गडी तंबूत जातोय आणि बाद होतो तो अतुल जाधव. धन्यवाद तुझे. चला 100 रुपयाचं पारितोषिक आपण नंतर घेऊन जाणार आहोत. आपण बघत आहात एका साईडला आता जर तुम्हाला विचार केला तर दुसऱ्या सेमीफायनल सामना असणार. एका साईडला फ्रेंड्स बावडा आणि एका साईडला किट्टू फायटर्स तारापूर. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. एका साईडला फ्रेंड्स बावडा आणि एका साईडला किट्टू फायटर्स तारापूर. या दोन्ही संघाच्या कर्णधाराने पुढील सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. एखाद्या आपण विचार केला तर किती धावा काढल्या आहेत? 7 चेंडू आणि 14 धावा आणि नवीन फलंदाज गेलाय तो प्रणय. चला नवीन फलंदाज बघायला मिळतो प्रणय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला खऱ्या अर्थाने मोठा फटका बघायला मिळाला, पण चेंडू बॅटवर बरोबर आला नाही आणि डी स्क्वेअर लेगला असलेल्या खेळाडूच्या हातामध्ये गेला. पहिल्यांदा तो निसटला, पण चेंडूवर लक्ष ठेवल्यामुळे दुसऱ्यांदा चांगल्या पद्धतीने पकडला. यस आम्ही सांगितलं, बाकी तुम्ही ऑर्गनाइज कमिटीशी बोला, तिथं लागतील वेळ लागेलच. 35 धावातून देखील 5 चेंडू बाकी आहेत. बघूया प्रणयकडे थोडी क्षमता आहे. आपण बऱ्याच वेळा बघितलं जेव्हा जेव्हा गरज पडल्या तेव्हा प्रणयने देखील चांगली फलंदाजी केलाय. चला बघूया प्रणय कशा पद्धतीने सामना करतात. ओ चांगला कव्हर ड्राईव्ह खेळला. इथे जाऊन चेंडूच्या पाठी एकदा तो फलकावर बघायला मिळते. पाहता पाहता दुसरी धाव देखील तुम्हाला हातामध्ये पाहायला मिळते आणि धावा 2 निशी वाढून होतात त्या 37 धावा या फलकावर लागल्या जातात. अजून देखील 4 चेंडू या सेमीफायनलच्या पहिल्या इनिंगचे बाकी आहेत. काही दर्जेदार खेळ या स्पर्धे आपण पाहिलात. प्रत्येक संघाने अतिशय सुंदर खेळ केला. काही संघाचं यावर्षी स्टार नव्हते. आम्ही प्रशांतला विचारलं, आम्ही हिमांशूला विचारलं, बघूया पुढचं वर्ष आमचं असेल. प्रशांतने देखील असं सांगितलं हा वर्ष आमचा नव्हता, कारण अतिशय सुंदर खेळाडू प्रशांतला आपण बघितलं डहाणूकडनं. हिमांशूला बघतो आपण. चला तो दोन्हीकडनं झालं यायचं. एका साईडला किट्टू फायटर्स तारापूर आणि एका साईडला यायचं है फ्रेंड्स बावड़ा संघ के कर्णधार योगेश जी, हमारा आवाज आपके पास तक जाता हो तो कृपा करके पाइए. ये गेंद हवा में है, चेंडूच्या पाठीमागे गोलंदाज सोडा, एक धाव तो फलकावर लागली जाते. इथे झेल होती की पाय झाले. बघता बघता दुसरी धाव देखील धावून पूर्ण करतायत आणि धाव संख्या 2 ने वाढून होते ती 39.
अतिशय मोठी मॅच तुम्हाला रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ प्लेन होता, करायचा होता पुल, बॅटची एज घेऊन चेंडू गेला हवेमध्ये. शेवटचे 3 चेंडू बाकी आहे. खूप चांगली गोलंदाजी हाताळत येतो म्हणजे निशांत. चला बावडा संघाचे कर्णधार विवेक हे किट्टू फायटर संघाचे कर्णधार जोडले, त्यांच्याशी प्रमोद शेडगे आमचे जोडतील जिथून नाणेफेक केली जाईल. प्रमोदजी चला बघूया उर्वरित 3 चेंडू आहेत कशा पद्धतीने खेळ करतात ते पाहायचंय. पुन्हा निशांत समोर बघायला मिळते तुम्हाला प्रणय. ओहो हो हो चेंडूला टोटवलाय, सरळ जातो ना इथे ना तिथे, मिळतात जिथे 6 धावा तिथे. काय चेंडूला टटकवलाय खेळाडूंनी. देखो गोरी तेरे नैनों में हम बन जाते, गोरी की याद आई और छोरे ने क्या छक्का लगाया. अफलातून टॅलेंट मी म्हटलं ना की या खेळाडूकडे आहेत. प्रमोदजी आपल्याशी जोडतील. प्रमोदजी दोन्ही करण्यात आलेत. आपण करून घ्या आणि एकाचा फ्रेंड्स भावना ऐकारचा किट्टू. 2 चेंडू प्रमोदजी फक्त बाकी ते होऊन जाऊन द्या मग तुम्ही घ्या. 2 चेंडू बाकी आहेत या इनिंगचे. 45 धावा चांगली धावसंख्या ते उभारताना बघायला मिळतो. एका तर्फला आपण बघायला चिन्मय टायटन देहरी विरुद्ध एका साईडला विकेतन फायटर. पुन्हा चेंडू टटवला, पुन्हा इथे पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा संडणी षटकार 6 धावा. आइंदा से मेरे खिलाफ बगावत की काट डालूंगा. चला आपण विचार जर केला तर 51 धावाला शेवटचा चेंडू बाकी आहे. प्रमोद एकच चेंडू बाकी आहे, शेवटचा चेंडू बाकी आहे. चला इथे इंजुरी बघायला मिळेल. एकंदरीत तुम्ही आपण जर पाहिलात ना या टुर्नामेंट आजचा दुसरा दिवस शेवटचा दिवस आहे. आता 10 ते 12 लोकांना क्रॅम्प आलाय बघा. डिहायड्रेट जर आपण म्हणतो गरमीचा त्रास कशा पण म्हणून तुम्हाला म्हणतो ना एनर्जी ड्रिंक प्या, ऑरेंज जास्त प्या, लिंबू सरबत जास्त प्या, पाणी जास्त प्या, मग डिहायड्रेट तुम्ही होणार नाही. आपण लेदरच्या मॅचेस जेव्हा करतोय त्यावेळेला बघतोय. चला शेवटचा चेंडू 51 धावा फलकावर लागल्या जातात. काय फलंदाजी केला या प्रणय नावाच्या ब्रँड फलंदाजाने. मी तुम्हाला म्हटलं होतं ना गुणवत्ता या खेळाडूकडे बघायला मिळते आणि 2000 पॉइंटने त्याला विकत घेतलाय. त्याचा पुरेपूर फायदा उचलताना तो आपल्या संघासाठी बघायला मिळतोय. तारापूरचा खेळाडू बघायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. याला पुन्हा एकदा चेंडू टटवला आणि हॅट्रिक षटकार बघायला मिळतात. 3 चेंडू 3 षटकार सोन्याच्या बॅटीतून. डीजे थांबा, डीजे थांबा, डीजे 57 धावा झाल्यात. 58 धावाचा आहे आणि जोडतो आपण समोरच्या कक्षाशी जिथे आपल्याला भेटतील महाराष्ट्राचे गोड आवाज ज्याने असंख्य मैदान गाजवले, प्रत्येक प्रेक्षकांना भुरळीत पाडलाय असे प्रमोदजी शेडके. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण करूया टॉस. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी पाहत आहेत. योगेश जी टॉस करने जाइए. विवेक जी या आपण नाणेफेकीसाठी तिथे प्रमोदजी शेडके जोडलेत. या योगेश आणि विवेक मोरे यांना आपण पाहत आहेत. टॉस या ठिकाणी केला जाईल. मी मान्यवरांना या ठिकाणी विनंती करेन आमच्यापर्यंत माहिती देतील. चला प्रणयजी या 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला जाहीर केलं. प्रणयजी संतोष मोरे कोण लागतं आपण त्यांचे काका आहेत. प्रमोद काकांकडनं तुम्हाला राजू मोरे काकांकडनं प्रणयजी या तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं. प्रणयजीला घेऊन या सेशन बरोबर कॉलनी. प्रणयजी या मॅच झाल्यावर घेणार आहेत. ओके मॅच झाल्यावर घेताय म्हणे ते. चला आपण बघतात प्रमोदजी शेडके नाणेफेक करतायत. या आपण आजचे सत्कार मूर्ती अजित सरांना मी विनंती करेन की छाप आणि काटा हेड अँड टेल असं कॉइन स्पिन केलं जाणार आहे.
छाप आणि काटा. योगेश टेल. धन्यवाद अजित सर. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. विवेक, टॉस खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो. टॉस जिंकलेला आहे का? माझा निर्णय फिल्डिंगचा. सिलेक्शन हात प्लेइंग काही चेंजेस नाही. चेंजेस नॉट चेंजेस. ही स्पर्धा एन्जॉय आपण खूपच एन्जॉय, आणि तुमचा एवढा सपोर्ट असतो तर त्याच्यामुळे अजून एन्जॉय खूप, म्हणजे खेळायला खूपच बरं वाटतं. मच विवेक मोरे, तुमचा सपोर्ट आणि तुमचं म्हणजे प्रत्येक टायमाला समाजासाठी तुम्ही सगळ्यांना सांभाळून आणि सगळ्यांची रिस्पेक्ट करणारे म्हणजे आम्ही, म्हणजे चांगलेच तुम्ही आज आम्हाला अनुभव खूप दिलेला आहे तुमचा. थैंक यू वेरी मच विवेक मोरे. तर योगेश टॉस जीते तो क्या फैसला रहता था? सेम पहले फील्डिंग करते हैं हम लोग भी. अभी बैटिंग करने का सुनहरा मौका है. 5 ओवर में कितने तक जाने का प्रयास रहेगा स्कोर कार्ड पर? ट्राई करेंगे मैक्सिमम करने का, नो प्रॉब्लम. और इस टूर्नामेंट के बारे में 2 लफ्ज क्या कहेंगे आप? टूर्नामेंट हमारा तो हॉट फेवरेट है ये गुजरात के लिए. हम लोग वी आर वेटिंग फॉर इट. यहाँ बहुत अच्छे हमारा सम्मान भी होता है, खेलने को भी अच्छा मिलता है, कंपटीशन भी टफ होता है, तो ओवरऑल एक्सीलेंट. इस टूर्नामेंट के बारे में तो कहे, लेकिन इस टूर्नामेंट में एंजॉय कर रहे हैं आप? डेफिनेटली. मैं नहीं, पूरा जो भी पार्टिसिपेट करता है वो एंजॉय करता है, जो स्पेक्टेटर है वो एंजॉय करता है, जो घर पे बैठे खिलाड़ी है वो प्रिपेयर करते हैं कि कब कैसे मैं अंदर जाऊँ टूर्नामेंट में खेलने के लिए. सो एक अच्छा ये प्लॅटफॉर्म है. थँक यू व्हेरी मच योगेश जी. तर विवेक मोरे आणि योगेश यांना आपण पाहिलं. जबरदस्त या ठिकाणी अजित सरांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन स्पिन झाला आणि इथे विवेक मोरे यांच्या संघाच्या बाजूने लागला. अर्थातच किट्टू रायझिंग स्टार तारापूर ऑन द टॉस टू बॉल फर्स्ट. बॅक टू कमिंग टू बॉक्स नाव. या पुन्हा एकदा एक गावातील गोड आवाज पोलीस पाटील या नात्याने आणि आमचे जवळचे मित्र गेली कित्येक वर्ष मी समालोचन करतो. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अर्थात संदीप गावण सर आणि दीपक संके सर. थँक्यू. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. स्वीट व्हॉइस ऑफ पालघर असं ज्यांना म्हटलं जातं आणि त्यांचा गोड आवाज तुम्ही नुकताच ऐकलाय. 57 धावा धावफलकावर जमा केलेत आणि 58 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलंय. चिन्मय टायटन्स दिवेरी या टीम समोर. हॅलो, त्यांचे 2 बॅटर आता लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जातील. येस राजेश सर, काय म्हणायचं आपल्याला? हॅलो हॅलो, कार्याध्यक्ष राजेश जाधव साहेबांना तुम्ही बघताय. हॅलो हॅलो, मी 2 मिनिटं थांबवतो फक्त तुम्हाला इथे सामना सुरू होण्याच्या आधी. उमरोळी गावचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि आमचे मोठे बंधू किसन लक्ष्मण जाधव यांना मी विनंती करतो की आपण कृपया मंचावर यायचं आहे. विनंतीला मान देऊन कृपया आपण मंचावर यायचं आहे. हॅलो, काही चांगली कडक बॅटिंग केली. एक वेळ असं वाटलं होतं की 4 षटकांमध्ये फक्त 30 ते 35 धावा धावफलकावर असतानाच आता 50 सुद्धा गाठली जाणार नाही. परंतु अफलातून फलंदाजी बॅटरने या ठिकाणी पेश केली. क्रमांक 5 वर येऊन अबाधित राहिला, नॉट आउट राहिला. 5 बॉलमध्ये 22 धावांचं चांगलं योगदान प्रणय जाधव या खेळाडूचं. ज्या खेळाडूवर 2000 पॉइंटची बोली आपण पाहिली होती ज्यावेळेस ऑक्शन झालं RPLचं. हॅलो, तमाम कार्यकारी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्रीयुत अनिकेत मोहिते यांना मी विनंती करतो की कृपया आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. अनिकेत मोहिते, धन्यवाद. शॉन पथक पुन्हा आलंय आणि दीपक संके सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत. त्यांची आवडती जर आपण बघितलं तर शॉन पथक होतं डॉली नावाचं. जवळजवळ 17 वर्ष ती जगली. मला वाटतं जो अनुभव कालच्या रात्रीमध्ये जो मला शेअर केला त्यांच्या पिताश्रीने. व या मॅच कडे 30 चेंडूंमध्ये 58 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग कडे उजव्या हाताचा बॅटर उतरलाय निशांत वनमाई आणि त्याच्या सोबतच प्रतीक हे 2 काढू उतरलेत. 5 क्रमांकाची जर्सी गावण साहेब एकच मिनिट, फक्त एकच मिनिट घेतोय. श्रीयुत किसन लक्ष्मण जाधव उमरोळी गावचे आमचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि आमचे मोठे बंधू यांचं पुष्प देऊन आमच्या कार्यकारिणीच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करू इच्छितो. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. धन्यवाद राजेश सर.
मॅच स्टार्ट होतोय. बिग सेमीफायनल आणि सेमीफायनलचा हा पहिला मॅच असताना दुसऱ्या इनिंग मधील पहिलाच बॉल प्रभावी पडलाय. बॅटरला त्रस्त करणारी गोलंदाजी करावीच लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला आणि चांगला बॉल नुकताच गोलंदाजांनी दाखवलाय. अतुल जाधव हा आयकॉन खेळाडू आहे, संघनायक आहे, 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने सुद्धा मिळवलाय. निशांत वनमाळी हा स्ट्राईक इन कडे आहे. चांगल्या जर्सी प्रत्येक टीमच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. येलो आणि ग्रीन जर्सी मध्ये टीम. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल छेडलाय, चेंडू जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर. बघूया किती धाव मिळतात या चेंडूवर बॅटरला. 6 धावा षटकार. सहा धावांनिशी सहा धावा धावफलकावर लगेचच बनवतो हा खेळाडू. चांगला निशांत हा खेळाडू आहे. अगोदर थोडासा बीट झाला होता, त्याच्यानंतर आता एक खराब चेंडू आणि त्याला खरपूस समाचार घेतला गेलाय. ओ पुन्हा चढण्याचा प्रयास केलाय. एक चौथी धाव मिळेल काय? डिरेक्ट हिट झालं तर ते काम होऊ शकतंय. आउटसाइड द ऑफ स्टंप. 1+1 2 धाव मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 8. 30 चेंडूंमध्ये 58 धावसंख्येचं लक्ष आहे आणि अशा स्थितीमध्ये बॅटरला चांगली कामगिरी करावीच लागेल. काय वाटतं दीपक संके सर, हा मॅच कसा होईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांकरता? निश्चितच हा मोठा डुएडायचा मॅच असणार आहे. मोठी रंगतदार लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. कारण विचार जर केला तर फक्त 35 ते 40 धावाचं तुम्ही लक्ष बांधलं होतं, पण ज्या पद्धतीने कोणी बॅटिंग केली ती प्रणय नावाच्या फलंदाजाने 5 चेंडूमध्ये 22 धावाची आणि शेवटच्या 3 चेंडूमध्ये निशाणला 3 षटकार मारले. तिथे बाकी धावाला आकार आला. म्हणजे 57-58 धावा करण्यासाठी हा सामना मोठा रंगतदार शेवटच्या क्षणापर्यंत लढला जाईल. येस, नो डाऊट. धावसंख्या सध्या 8 झाली आहे. ओ रायझिंग डिलिव्हरी 1-2 ओव्हर. गोलंदाजाला ताकीद दिली गेली. अतुल अनुभवी खेळाडू आहे आणि त्याच्याच चेंडूवर त्याच्याच गोलंदाजीवर मागच्या चेंडूवर एक षटकार खेचला गेलाय. धावसंख्या धावपळकर जर आपण पाहिली तर ती 8 आहे. गोलंदाज तयार अतुल. हा सुद्धा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू आलाय. 1 धाव पूर्ण केली. एका धावेची स्ट्राईक रोटेट करतोय प्रतीक नावाचा खेळाडू. तो आपलं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफळकावर धावा लागल्या जातात त्या 9 धावा. जिंकण्याकरता 58 धावांचं टार्गेट आहे. सुरुवात चांगली करावी लागेल. सुरुवातीचे जे 2 बॅटर असतील त्यांचा रोल फार महत्वाचा असेल. भागीदारी ही करावीच लागेल. काय चांगलं वातावरण आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. आता ह्या मैदानावर समुद्र एका बाजूला आकर्षित करतोय आणि एका बाजूला एक खेळाडू आपल्याला आकर्षित करतायत जे मैदानाच्या आतमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करतायत. ओ सरळ बॅटने खेळले. टायमिंग व्यवस्थित जुळून आलं नाही. शतरक्षक तैनात होता परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू थोडासा पुढे जाताना दिसलाय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा होत आहेत पूर्ण. या 2 धावांनिशी धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. 11 विदाउट लॉस. निश्चितच चांगली सुरुवात म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने तुम्हाला 11.55च्या सरासरी धावा काढायच्या कारण विजयाचं टार्गेट तुम्हाला दिलं ते म्हणजे 58 धावा. आणि आपण एकंदरीत विचार केला पहिल्या षटकात 1 चेंडू बाकी आहे. वर संपलेला नाहीये. 1 चेंडू बाकी आहे. थोडंसं ॲग्रेसिव्ह झाले. कॅच पकडू शकले नाही. पण मित्रांनो ही प्रीमियर लीग आहेत. आपण सर्व समाजातले खेळाडू घेतात. 1-2 खेळाडू आपल्या वाटाला लूज देखील येतात. त्याला आपण सांभाळायचं आहे. त्या दरम्यान आपल्या इथे मुंबईहून खास मॅच बघण्यासाठी आपले जे संघमालक आहेत नरेश वनमाळी यांच्या सुपुत्री येथे आलेले आहेत भाग्यश्री वनमाळी. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी राजेश जाधव बावडा यांना विनंती करतोय त्यांनी स्वागत करायचं आहे. तसेच अश्विनी भोईर सुद्धा आलेले आहेत. खानिवलीवरून आलेले आहेत ते आपल्या मॅच पाहण्यासाठी. त्यांचं सुद्धा स्वागत करते आमचे गाव मंडळाचे माजी सचिव प्रतीक सातवे.
धन्यवाद गावण साहेब. अफाट गर्दी आहे महिला भगिनींची आणि खास मुंबईवरून इथे आणखीन आमच्या ताई या मॅचला पाहण्याकरता आल्यात. मॅचकडे वळूया. मैदानाच्या आतमध्ये पाणी गेलंय, काय या मॅचची कहाणी बदलेल? निश्चितच बराच वेळा आपण असं पाहिलं जेव्हा ब्रेक होते तशा वेळेला बाकी बॅट्समनची लेंथ तुटली जाते. पण इथे थोडंसं बघूया कशा पण दोन्ही फलंदाज, निशान म्हटला की एक ब्रँड फलंदाज आणि निशाची आयट्रॅक एवढी मजबूत होते, चेंडूला चाणक्याने ओळखतो की चेंडू कोणत्या पद्धतीचा पडणार आहे. धावसंख्या 11, शेवटचा बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आणि कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं होतं. धाव घेण्याची संधी नाही. चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाद्वारे. षटक संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 58 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना धावफलकावर धावा आहेत चिन्मय टायटन्स या टीमच्या बिनबाद 11 धावा, 11 फॉर नो लॉस. आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. डीजे गावण साहेब थोडीशी घाई करायला लावायचं आहे. टायमिंग कडे लक्ष द्या. आता प्रत्येक संघाच्या संघनायकाने वेळेकडे लक्ष द्यायचं आहे. पंचांनी पण मॅच चालू करताना आपलं टायमिंग बघून आणि 25 मिनिटाचा वेळ लावायचा आहे, कारण अजूनही मॅच बाकी आहेत आणि कार्यक्रम सुद्धा बाकी आहे. त्यामुळे तेवढं लक्ष द्यायचं आहे. थोड्याच वेळात आपल्या प्रमुख पाहुणे मान्य श्री दीपक भाऊ खांबीत यांचं येथे आगमन होणार आहे. तरी आपल्याला मॅच लवकर संपवून कार्यक्रमाला वेळ द्यायचा आहे. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. चला घाई करा यतीन जाधव. चला घाई करा. योगेश वनमाळी साहेबांकडून सूचना आल्याच या RPL कार्यकारिणीवर उपाध्यक्ष हा पदभार सांभाळत आहेत आणि बरोबर गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्याच गावामध्ये ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा सध्या सुरू आहे. षटकाकडे आता बाकी गोलंदाजी करतो यश नावाचा हा नवीन गोलंदाज. यॉर्करच्या चेंडू हलक्या बॅटी लुटेड केला, चेंडूला फ्लिक केला स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या 1 वाढते आणि 12 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी मॅच तुम्हाला इकडे बघायला मिळते. काय रसिक माय बायपेक्षा एका साईडला उमरोळीनी खचखचून भरला, एका साईडला देहरीचे खचखोळ, एका साईडला तारापूर, एका साईडला वरोर, एका साईडला बावडा, एका साईडला आमचा तारापूरचा संघ तो. म्हणजे एका साईडला बघितलं पूर्ण नदीचं संगम जसं आलाय धावून अशा पद्धतीने बघायला मिळते. आणि एका साईडला जेव्हा संगम एकत्र येतात तेव्हा नद्या एकत्र झाल्या की महासागर बघायला मिळतो आणि पश्चिमेला बघितलं तेव्हा महासागर बघायला मिळतोय. यस, अगदी बरोबर. आणि वाणगाव स्टेशन पासून दूरवरचा अंतर कापून प्रेक्षकांची इथे गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावर आपण बघितली तर 12. पुढचा बॉल ओ सरळ बॅटने चेंडूला उडवलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर सीमारेषे पार. बिग ब्लास्ट षटकार. दादा कोंडकेचं सुंदर गीत आपण ऐकलं. दादा कोंडकेचं गीत म्हणले की राम कदीपांचं संगीत असायचं आणि जयवंत कुलकर्णी व महेंद्र कपूर ह्यांनीच ती गाणी गालेली असायची. असं एक सुंदर आपला आवाज बघायला मिळाला. रिमिक्सचं गीत वाजवलं. पण ज्या पद्धतीने चिन्मय निशांनी धावा दिल्यात एका षटकात 22, ते कुठेतरी त्याला हल लागली असेल की माझ्यामुळे त्या धावा तिकडे झाल्यात, त्याच्यामुळे ते इंग्रेसिव्ह होऊन इथे बाकी त्याला ही फलंदाजी करायची आहे आणि हा सामना जिंकून ती झालेली चूक मला पुसायची आहे अशा पद्धतीने निशान नावाचा फलंदाजीकडे करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 18वर. अजूनही 40 धावा बनवायच्या आहेत उर्वरित चेंडूंमध्ये. उर्वरित चेंडूंचा जर आपण विचार केला तर 22 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 चेंडूंमध्ये 40 धावांची आवश्यकता. निश्चितच आपण बघत आहात आमचा गोड आवाज प्रमोद शेडके संपूर्ण रात्रभर 6 वाजेपर्यंत कॉमेंट्री केली. घरी गेल्यात फक्त आपलं तानुण्याचं दर्शन घेतलं आणि पुन्हा आलं. त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला पूर्ण ते एक्झर्शन हे पाहायला मिळत आहे. पुन्हा शेकदा गोलंदाजी शॉट ऑफ लेन काय पूल केला. इथे बाकी कपिल देवच्या नटराज स्टाईलची आठवण बघायला मिळते. एका पायावर कपिल देव निखाचा चांगला फुल शॉट खेळायचे. आपण भलाभला मॅच मध्ये ते पाहिलंय तशा पद्धतीचा नटराज स्टाईल प्रमाणे शॉट खेळला जातोय. फुल शॉट बघायला मिळतोय निशांच्या वर. वन बिलियन बॅटिंग. फायटर्स टीमला विनंती असेल की प्रत्येक चेंडूमागे आपण एकत्रित येऊ नका. एक तर चर्चा करायची असेल तर कर्णधार आणि यष्टीरक्षक व गोलंदाज ती चर्चा करा. आणि खूप चांगलं पंजाबी गीत त्याने वाजवलं की ही मॅच जर तुम्ही हरलात तर बल्ले बल्ले हो जाएगी क्योंकि टीम के बाहर. चला थोडीशी मॅच फास्ट करा कारण नंतर आपला अजून एक सेमीफायनल फायनल खेळवायचं. त्यातून बक्षिसावर फलका धावसंख्या लागलाय ती 22 धावा. स्कोर मुझन 22. धावसंख्या धावपळकर 22. क्रमांक 5 ची जर्सी निशांत वणमाळी या खेळाडूची.
एक जबरदस्त अग्रेसिव्ह प्लेअर आहे तो. आता जागा बनवून कायचा होता, चेंडू हवेत आहे, फ्लाय स्लिप मध्ये टिपलाय झेल, फलंदाज होतो इथे फेल, लागलाय मोठा धक्का, बिग ब्लो गॉन. चला अक्रॉस करत फलंदाज, कारण बाकीची सेमीफायनल फायनल बाकी आहे. आपल्याला फायनल जास्त षटकाचे खेळायचे तर मित्रांनो तुम्ही सहकार्य करा. चला बॅट्समॅन बी रेडी, यो अक्रॉस. चला खऱ्या अर्थाने सेकंद जर मोजली ना तिथे बाकी आऊट दिले जातात. आपण बघितलं असेल कशा पद्धतीने वर्ल्ड कपच्या मॅच मध्ये तिथे गडी बाद दिला तेव्हा बऱ्याच लोकांनी वादळ उठवलं, पण नियमाचं पालनत्व इथे प्रत्येकाला करायलाच पाहिजे. अगदी बरोबर. त्यावेळेस अष्टपैलू खेळाडू, श्रीलंकन अष्टपैलू खेळाडू होता तो अँजेलो मॅथ्यूज हा खेळाडू होता आणि त्याला तशा प्रकारे बाद केलाय. म्हणून तुम्ही सुद्धा वेळ जास्त घालवतोय. टाइम इज मनी. आणि मी अगोदरच म्हटलं की सर्वात मोठा गुरु या धर्तीवर कोण असेल तर तो गुरु म्हणजेच वेळ. कारण जो वेळ जो शिकवतो ना तो दुसरा कोणताच गुरु शिकवत नाही. चला आपण बघूया नवीन फलंदाज जातोय तो. आता बाकी तुम्हाला हर्षद नावाचा फलंदाज बघायला मिळतोय. एकंदरीत जर विचार केला तर 7 चेंडू खेळले आणि किती धावा काढल्यात, 18 धावाची वादळी खेळ निशाण करणं बघायला मिळाली. 1 चौकार आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले आणि ते थर्डमॅनच्या रिझल्टला कॅच देऊन बाद झाले. गोलंदाज होता तो निश्चितच तुम्ही पाहिलात, यश नावाचा गोलंदाज. पुन्हा यश गोलंदाजी हाताळून समोर फलंदाज गेला तो हर्षद नावाचा ब्रँड फलंदाज. 22 धाव फलकावर लागल्यात. चला वेळ दडवू नका मित्रांनो. इथे बॅट चेंज घेऊन जातो थर्डमॅनच्या रिझनला. इथे सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. खरोखरच 70 क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू बाजूला गेला. त्यानंतर बाकी थर्डमॅनच्या खेळून बघितला आणि ह्याला तो म्हणताना अफोर्ड कसं करावं तर जणू काही प्रत्येक चेंडू जीवनाच्या आकांताशी खेळताना भारतीय सैनिक ज्याप्रमाणे देशाच्या सीमाचं रक्षण करतात तशा पद्धतीने करताना अतुल व्हॉट अ ब्रिलियंट ट्राय. काय सुंदर झेल घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते 23 धावा. 58 धावाचं विजयाचं आव्हान दिलं ते म्हणजे चिन्मय टायटन्स देहरी संघाला प्रथम फलंदाजी करत असताना अविकेतन फायटर तारापूर संघाने धावसंख्या केलाय 57. बघूया आता हा बॉल कसा टाकलाचा होतोय. थोडासा शॉर्ट बॉल होता, पुल करायचा होता, शॉर्ट पुल झालाय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार केला जातोय. फॉरवर्ड स्कोअर लेग मधून फिकीस आहे परंतु 2 धावा बॅटर सहजतेने पूर्ण करतायत. एक दुहेरी धावा फार महत्वाच्या आहेत. याचबरोबर तुमचं थांबवतोय. आमचे संत रोहिदास प्रेरणास्थान श्रीयुत दीपक भास्कर खांबे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. हे आम्हाला प्रत्येक वेळेला त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत देत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही ही स्पर्धा आतापर्यंत सलग 8 वर्षे यशस्वीरित्या पार पाडत आलेलो आहोत. भाऊंचं जे मार्गदर्शन आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही ही स्पर्धा आतापर्यंत आयोजित करीत आलेलो आहोत आणि त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं भरीव योगदान नेहमीच आम्हाला लाभत आलेलं आहे. त्यांचं इथे आगमन पाहुणे आपल्या आता थोड्याच वेळात इथे मंचावर उपस्थित होणार आहेत. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आपण मैदानाच्या बाउंड्रीच्या बाहेर बसायचं आहे आणि पंचांना सुद्धा विनंती आहे की आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे थोडी घाई करून सामना आपण लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावपैकावर लागल्यात आणि वेळ जास्त वाया घालवतात. प्लीज टाइम इज मनी. वेळ फार महत्वाची. इथे टाइमपास करू नका. गोलंदाज तयार आहे मिस्टर अतुल. चांगला बॉल, कडक फटका असेल काय, क्षेत्ररक्षक नातवता त्याच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमारेषे पार. RPL षटकार. स्कोर मोज ऑन 31. प्रत्येक चेंडू मागे लगेचच प्रेशर येतोय. तो म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या टीमवर, बॅटिंग करणाऱ्या टीमवर. धावसंख्या धावपैकावर 31 वर पोहोचली जाते. आता जर आपण बघितलं तर दीपक भाऊ खंबीत सर या ठिकाणी दाखल झाले, जे मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये अभियंता आहेत.
वेलकम सर, आम्ही आपलं स्वागत करतोय. आता लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात आहे. काय झेल टिपला जाईल? यस, लगातार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरने आणि इथे त्याला परतीचा प्रवास करावा लागतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा दुसरा धक्का. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 31 धावा, 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. माझी माऊली तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं रोहिदास प्रीमियर लीग 2024 मध्ये या 8व्या पर्वात आम्ही स्वागत करतोय. सुरू असलेल्या मॅच मध्ये धाव फळकावर धावा 2 गडी बाद 31 झालेत. जिंकण्याकरता 58 धावांचं लक्ष होतं. अर्थातच अजूनही 27 धावांची गरज आहे उर्वरित चेंडूंमध्ये. काय वाटतं दीपकजी, 27 धावा उर्वरित चेंडूत? नाही, आपण जर विचार केला तर खूप मोठी बॅटिंग लाईनअप तुम्हाला पाहायला मिळते. या देहरी संघाकडे आपण बघितला 6 नंबरवर फलंदाज आहे, पण तेवढी चांगली गोलंदाजी त्याला पूर्ण करत तुम्हाला पाहिलं. अजून जर 1-2 विकेट जर गेले तर सामना बाकी खूप शेवटच्या चेंडूपर्यंत थरार बघायला मिळेल. आणि ती क्षमता अतुल या गोलंदाजामध्ये आपण अनेक वेळा बघितलाय. पुढचा बॉल संघासाठी लढताना खेळाडू दिसत आहेत. आता एक शॉर्ट बॉल होता, आपल्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता अतुल या गोलंदाजाने, परंतु एक धाव बॅटर पूर्ण करतायत. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 2 गडी बाद 32 धाबा. मॅच तुम्ही बघताय चिन्मय टायटन्स दहेरजी वर्सेस अभिकेतन फायटर्स या 2 टीम दरम्यान. बघा, खांबीत साहेब आल्या आपल्या गावातल्या खेळाडूंना, गावातल्या लोकांची भेट देण्यासाठी बघा एक नातं गोतं कसं असते. संवाद असेल तर शीतवर्तक ते आहातच, पण एक वेगळी उत्कंठा असते ना की माझं गाव ह्यानंतर खेळणार आहे, आणि ते आल्यानंतर जी कोण दुर्दिक एनर्जी त्या संघाला बघायला मिळते ती शक्ती खूप महान पाहायला मिळते. पुढचा बॉल हा झेल ड्रॉप केला आणि चेंडू जातो थर्ड मॅन क्षेत्र बाहेर, सीमारेषे पार. मिळतात धाबा 4. RPL चौकार. वेलकम बाउंड्री. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपळीवर झाली आहे ती 36 धावा. अजूनही 22 धावांची गरज आहे आणि 14 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडू 22 धावा, 22 धावा 14 चेंडू. निश्चितच संदीप, हा झेल अशी तुम्ही पकडायला पाहिजे. जेव्हा कॅचेस विन द मॅचेस तुम्ही अंतिम क्षणाची मॅच खेळतात आणि तुम्हाला अफर्ड संपूर्ण द्यायला पाहिजे, कारण तुम्ही तरुण आहात आणि तुमच्याकडून ही अपेक्षा बाळगली जाते. जेव्हा 40+ वरती जातो तेव्हा असे कॅच नाही पकडले ॲग्रेसिव्ह होत नाही, पण आता तुम्ही जर बघितलं तुमचं 22 ते 20 वर्ष तुम्ही असे कॅचेस पकडायलाच पाहिजेत. पुढचा बॉल शॉर्ट बॉल. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग यांच्या स्टाईल मध्ये या फटक्याला कळून काढला होता डीप गली क्षेत्रामध्ये. मिळतात बॅटिंग करणाऱ्या टीमला 2 धाबा. 2 धावांचा फायदा होतोय. धावसंख्या धावपळीवर लागली जाते ती धावसंख्या धावपळीवर सध्या लागली जाते त्या 38 धाबा 38 रन्स. काही चांगला मॅच रंगतोय. 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये अजूनही 19 धावांची गरज आहे. 20 धावांची गरज आहे. 13 चेंडू 20 धाबा. 13 चेंडू 20 धावांची आवश्यकता. बघू इथे बघा शॉर्ट ऑफ रेंज कट केला, सरळ जातोय डीप पॉईंटच्या रिझनला. इथे बघा सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. थ्रो खरे पण ते 1 इथे धावसंख्या पूर्ण होते आणि 1 धावानिशी जर विचार केला तर धावसंख्या फलकावर लागली जाते ती 39. आणि आता जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला 12 चेंडू 19 धावा एकंदरीत जर पाहिलाय. चला डीजे एखादं सुंदर गीत घ्या ना, जेणेकरून लोक हा जाऊ शकता मध्ये. कोई गोली न चलाए, डॉन मुझे जिंदा चाहिए. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझिए, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं. चला घाई करा मित्रांनो प्लीज. जर आपण घाई केली तर नंतर तुमच्या फायनल आपण प्रमुख पाहुणे असताना एखादा माणूस जर सरप्राईज पूर्ण बक्षीस मोठं देतो त्याच्यासमोर 2-2 षटकाचे सामने खेळ योग्य दिसत आहेत का, हा वेळ तुम्ही वाचवा ना जर तुम्हाला कशासाठी मिळतोय. आता 12 चेंडू 19 धावाची आवश्यकता. एक पहिला सेमीफायनल सामना आपण बघतोय चिन्मय टायटन देहरी विरुद्ध अभिकेतन फायटर तारापूर. मॅचचं सिच्युएशन जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये तुम्हाला 19 धावाची आवश्यकता.
प्रथम फलंदाजी करून 57 धावा केला. 58 धावा बनण्यासाठी टीम मैदानामध्ये उतरली डेहरीचा संघ. आणि आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर 3 षटकामध्ये धावसंख्या झाली तुम्हाला पाहता 39. आता 12 चेंडू आणि 19 धावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. जयेश इथे बाकी चेंडू टटवलाय पण त्या चेंडू पर्यंत खेळाडू पोचेल की नाही पाहायचं. ओ हो हो इथे बाकी सुंदर झेल सोडलाय. ये रे पावसा तुला देतो पैसा. बालपणीचं बालगी तिकडे आठवण आलं जेव्हा आई पलटी की बाळा धाव 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 आणि नवीन नवीन बाळ जेव्हा चालायला शिकतो लुडगडतो पुडगडतो तशा पद्धतीचा इकडे झेल सोडला गेला. म्हटलं जात्याला रणांगणावर असतात तेव्हा प्रत्येक राजा असतो त्या राजाला जिंकून सैनिकाला दाखवायचं असते. पण इथे बाकी हा झेल सोडल्यानंतर तुम्ही तुमच्या संघाला संकटात टाकलाय. काय म्हणा संदीपजी. या संकटात आलेत फिल्डिंग करणाऱ्या टीमवर 2ने भर होतं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. धाव फळकावर धावा लागल्या जातात सध्याच्या घडीला 41. गोलंदाज तयार. स्लोवर वन स्क्वेअर कटचा फटका फ्लॅसी स्क्वेअर कट चेंडू बॅकवर्ड पॉइंट पट्टा बाहेर सीमारेषे पार मिळत्या धावा 4. RPL चौकार. संघाची धावसंख्या झाली आहे ती 45 धावा. 58 धावसंख्येचा टार्गेटचा पाठलाग करताना आता 13 धावांची अजूनही गरज आहे. 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. बघा तुम्ही जीवदान दिला तर 2 धावा बहाल केल्या. 2 धावा दिल्यानंतर इथे बघा छोटा प्लेन चेंडूला चौकार मारला. म्हणजे तो एक फलंदाज तुम्ही जीवदान देता प्लस 6 धावा तो जास्त करून गेला. म्हणजे जमलेला फलंदाज विकेट तुम्हाला मिळायला पाहिजे. पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना इथे चांगला ब्लॉकरच्या दिशेने चेंडू टाकला गेला. तिथे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. एक धाव हा काय क्लास धावपटू बघायला मिळते. जणू काही 100 मीटरची स्पर्धा तिथे पार पाडायची आहे का अशा पद्धतीचे बघायला मिळते. पण ह्या खेळाडूचं मी नेहमीच कौतुक करतो ज्या पद्धतीने तो असतो धावतो आणि जिथे धावा चोरण्याचं काम केले. कारण रनिंग बिटवीन करताना पहिली धावा घेते तिथे 1.5 केली. आता हवं आहेत धावेता फक्त 11 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडू 11 धावांची गरज आहे. काय मॅच आलाय. मॅच होता कुठे आणि मॅच आता आलाय कुठे. चांगला कमबॅक केलाय. मोठे फटके लागलेत. चुका झाल्यात फिल्डिंग करणाऱ्या टीमद्वारे आणि त्याचा फायदा उचललाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. प्रतीक 14 क्रमांकाची जर्सी परिधान केलंय परंतु अफलातून कामगिरी तो आता मैदानाच्या आत करतोय. ही इज प्लेइंग ऑन 19. 10 चेंडूंमध्ये 19 धावांवर खेळतोय. पुढचा बॉल स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयास केलाय. 1 धाव पूर्ण केली. लॉंग ऑफ मधून चांगली फेकी आले आणि एका धाव्याच्या मदतीने धावफळक पुढे सरकलाय. धावफळकावर धावा लागल्या जात आहेत 48 धावा. आता 8 बॉल शिल्लक आहे. निश्चितच मोठी लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. 8 चेंडू आणि तुम्हाला धावा हव्यात त्या 10. अतिशय मोठी रंगतदार पहिला सेमीफायनल आपण बघत आहात. इथे बाकी सुरेख चेंडू टाकलाय. 9 धाव तुम्ही अफोर्ड केला नाहीत अशा पद्धतीने विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू त्यांनी टाकला गेला. फलंदाज टिचून मारा केला. ॲक्युरसी अँड परफेक्ट डिलिव्हरी ज्याला म्हणतात ना तशा पद्धतीचा चेंडू इकडे हाताळला गेला. आता 7 चेंडू आणि 10 धावा. मॅच अजून देखील आहे. एखादा 2 जर विकेट गेला तर सांगता येत नाही पण हा जो फलंदाज आहे हा एका परीक्षेने अतिशय सुंदर फलंदाजी करतात. पुन्हा षटकातला पुढचा चेंडू. इथे बाकी चेंडूला टटवलाय. झेल होतो की षटकार पाहायचा आहे आणि इथे मी म्हटलंय की हा फलंदाजामध्ये क्षमता आहे आणि त्या फलंदाजाचं नाव आहे ते तेजस. व्हॉट अ बॅटिंग. 6-4. धावफळक आता वाढत चाललाय आणि मागच्या वर्षाच्या विजेता संघ विरुद्ध इथे बाजी मारण्याकरता तयार आहे चिन्मय टायटन्स हा संघ. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता आहे. या संघ मालकाने पहिल्यांदा संघ घेतला. आतापर्यंत आपण डेहरीचा संघ या स्पर्धेमध्ये कधी पाहिला नव्हता की संघ मालक म्हणून घेतलाय. पण यावर्षी पहिल्यांदा डेहरीच्या संघ मालकाने संघ गुजरातच्या राज्यातून घेतलाय आणि पहिल्यांदाच ती आगेकूच करताना फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन जे आपण इंग्लिशमध्ये म्हण ऐकल्यात. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. खरोखरच प्रणय या ब्रँड फलंदाजाने 5 चेंडू 22 धावा काढल्यानंतर 57 धावा फटकवलं. 58 धावाचं आव्हान दिलं होतं पण कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण कारणीभूत ठरू शकेल या पराभवाला. परंतु अजून पराभव झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे. मला अजून विश्वास आहे की गोलंदाजी करणारी टीम कमबॅक करू शकते.
चार धावा हे डिपेंड केल्या जाऊ शकतात आणि त्याकरता बघूया कुठल्या भरोसेमंद गोलंदाजावर जबाबदारी सोपवलाय. प्रणय हाच खेळाडू आलाय जो मागच्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये 5 बॉल मध्ये 22 धावांचं योगदान देऊन गेलाय. त्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक इन कडे हट्टाखट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आहे प्रतीक. प्रणयाचा हा बॉल स्क्वेअर कटचा फटका. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धावांना ठोकलेला विजयी चौकार. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. व्हॉट अ परफॉर्मन्स. निश्चितच कौतुक करेल ज्या पद्धतीने फलंदाजी केली. सुरुवातीच्या ओपनिंग प्लेअरने जी बॅटिंग केली निशांतचं मी कौतुक करेल. कमी चेंडूमध्ये जरी 18 धावा काढल्या पण ज्या पद्धतीने आस्किंग रेट जोडला तिथे खूप चांगला. पण त्याच्यानंतर प्रत्येक नावाचा फलंदाज नोट आउट राहिला. प्रत्येक ओपनिंगला जातो त्यांनी 1 इनिंग सांभाळून ठेवली आणि एका साईडने प्रत्येकाने धावा काढल्या आणि म्हणूनच हा सामना. आणि त्यानंतर आलेल्या दोन्ही फलंदाजांनी कमी चेंडूमध्ये 7-7 धावा काढल्या. त्याच्यामुळे हा सामना विजयी पथ. हार्ड लक अविकेतन फायटर. निश्चितच प्रत्येक राहणार आहे सामन्याचा. बघूया आपण.